सांगा लावायची. चला लांब राहील इकडे. लांब राहायचं, जवळ यायचं नाही अजिबात. काय करताय म्हणजे ती तुमची चूक आहे. तुम्ही वाहने रस्त्यात लावली, दम देताय का? वाहने रस्त्यात कसं काय लावली? तुम्ही रस्त्यात वाहने कसं काय लावली? रस्त्यात नाही का वाहनं? प्रत्येक नियम मोडला तुम्ही, प्रत्येक नियम मोडताय तुम्ही. गाड्या घेऊन तुम्ही पळ काढताय. गेलं बाबाचं दर्शन घेतलं, खोटं नका बोलू. गाड्या हलू नका, गाड्या हलू नका तुम्ही इथून. काय गाड्या घेऊन पळ काढवायला इथून? गाडी काढ. हिंमत असेल तर नाव सांग. अरे नाव सांग ना, येतो तुझ्या घरापर्यंत येईल मी. या दोन गाड्या, या दोन गाड्या. आम्ही गाडीचे दोघं गेले, आमचे वडील वयावर नाही, आमचे ते गेले नंतर तिथे गेले ना बाहेर आलो. आपलं नाव काय? काय करतो ते राजमुद्रावर घेऊ. आमदार साहेबांचा बघतो नाही, गाडी कोणाची आहे? ती राजमुद्रा. हे जे काचेवर तुम्ही लावलेले राजमुद्रा आहे, पोलीस स्टेशनला घेतलं. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही थेट शिर्डीतून एक ग्राउंड रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जो पाहून सामान्य नागरिक म्हणून तुमचा संताप अनावर होईल. साईबाबांनी जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. बाबांच्या दरबारात राजा काय आणि रंक काय सगळे समान आहेत. पण याच शिर्डीत काही लोक केवळ आपला खोटा रुबाब आणि व्हीआयपी गिरीचा माज दाखवण्यासाठी कसे येतात आणि सामान्यांना कसा वेठीस जातात याचा पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत. शिर्डीत बोगस व्हीआयपींचा झालेला सुळसुळाट आणि त्यांचा उघड पडलेला खोटेपणा आजच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं मत नक्की नोंदवा. काल रविवारचा दिवस. तुम्हाला तर माहीतच आहे की रविवारी शिर्डीत साई भक्तांची दर्शनासाठी केवढी मोठी झुंबड उडते. आम्ही आमच्या रुटीन न्यूज कव्हरेजसाठी साईबाबांच्या मंदिराच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक 2 म्हणजे व्हीआयपी गेट नंबर 2 बाहेर पोहोचलो. तिथेच रस्त्यावर अचानक वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती आणि काही स्थानिक व्यावसायिक खूप वैतागलेले होते, संतप्त झालेले होते. एक पत्रकार म्हणून आम्ही थेट त्या गर्दीत घुसलो. तिथे गेल्यावर पाहतो तर काय, मुख्य रस्त्यावर अगदी व्हीआयपी प्रवेशद्वारासमोर 2 आलिशान गाड्या राजेशाही थाटात उभ्या होत्या. एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा क्रिस्टा. मित्रांनो, या गाड्या कुणा सामान्य माणसाच्या नसाव्यात असा जाणीवपूर्वक भास निर्माण केला जातो, कारण या दोन्ही गाड्यांच्या काचांवर डौलाने झळकत होती भारताची राजमुद्रा. होय, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. जी राजमुद्रा लावण्यासाठी संविधानाने आणि कायद्याने काही अतिशय कडक नियम बनवलेले आहेत, जी केवळ शासन करते, मंत्री किंवा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाच वापरण्याची परवानगी असते, ती राजमुद्रा या खासगी गाड्यांवर बिनधास्तपणे लावलेली होती. या गाड्यांमधून सर्व पांढरे कपडे घातलेले, गळ्यात जाडजूड साखळ्या असलेली माणसं खाली. त्यांचा तो आविर्भाव पाहून कुणालाही वाटावं की हा कोणीतरी मोठा मंत्री, नेता किंवा अति महत्वाचा व्यक्ती आहे. जेव्हा स्थानिकांनी आणि तिथल्या बिचाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी त्यांना गाड्या बाजूला घेण्याची विनंती केली, कारण भाविकांना चालता येत नव्हतं, तेव्हा या महाशयांनी चक्क त्या गरिबांना दमदाटी करायला सुरुवात केली. पण पुढे 2 गाड्या लागलेल्या असत्या आणि त्यांच्या सारखे नंबर होते, त्याच्यावर एक राजमुद्रा होती. आम्हाला वाटलं कोणतरी व्हीआयपी आहे. बोलले नाही त्यांना नाही नाही का बरं? नाही बोलला मी. त्याच्यावर ते रूट सिम्बॉल असले म्हणून नाही बोललो. ही शिवराज नेटारे 2 नंबर गेट समोर 2 गाड्या आलत्या सकाळी. तर आम्ही त्यांना बोललो की इथं गाड्या लावू नका, पण ते काय आमचं ऐकलं नाही. तर त्यांच्या पद्धतीने ते व्हीआयपी गेटने एंट्री करून निघून गेले. गाड्या 2 होत्या, व्हाईट नंबर होते. आपलं त्यांचं ते NID नंबर आहे ना, तो नव्हता, फक्त सेम नंबर होते दोन्ही गाड्यांना. वरती राजमुद्राचा सिम्बॉल होता. माणसं म्हणजे असे होते, ते 2 सगळ्यांना व्हाईट कपडे घातलेले होते. आम्हाला असं वाटलं की ते एकदम हे असणारे, त्यांना डोकं लावण्यापेक्षा ते गेलेले तेच बरे. पण मग ते नंतर आल्याच्या नंतर त्यांचं काय उघडं केलं ते पोलिसांना, पत्रकार लोकांनी उघडं केलं. ऐकलं तुम्ही, आम्ही कोण आहोत माहितीये का? ही आमदारांची गाडी आहे असा दम त्यांनी स्थानिकांना मारला. इथेच आम्हाला संशय आला. आम्ही थेट त्या गाड्यांच्या जवळ गेलो. आमची नजर त्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर गेली आणि आम्हाला मोठा धक्काच बसला. आम्ही आमच्या कॅमेरामॅनला नंबर प्लेट झूम करून दाखवायला सांगितले आणि तिथेच या बोगस व्हीआयपींचा सर्वात मोठा बनाव आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
तुम्हीच बघा स्क्रीनवर. दोन्ही गाड्यांचे नंबर लांबून अगदी एकसारखे वाटत होते, 7900. पण आम्ही जेव्हा बारकाईने पाहिलं तेव्हा लक्षात आलं की एका गाडीचा नंबर होता MH21 CA 7900 आणि दुसऱ्या गाडीचा नंबर होता MH21 CG 7900. या महाभागांनी पोलिसांची आणि टोल नाक्यांची दिशाभूल करण्यासाठी काय शक्कल लढवली होती, तर CA आणि CG ही जी अक्षरे आहेत ती अतिशय बारीक न दिसणाऱ्या अक्षरात लिहिली होती आणि 7900 हा आकडा एकदम ठळक आणि मोठ्या अक्षरात टाकला होता, जेणेकरून पाहणाऱ्याला एका क्षणात वाटावं की दोन्ही गाड्या एकाच व्हीआयपीच्या ताफ्यातील आहेत. आम्ही तिथेच थांबलो नाही. आम्ही थेट त्या पांढऱ्या कपड्यातल्या लोकांना गाठलं. मी माझा कॅमेरा त्याच्या तोंडावर लावला आणि विचारलं, ही राजमुद्रा कुणाची? कोण आहेत आमदार साहेब? सांगा, नाव सांगा आणि नंबर सांगा. तेव्हा मात्र त्यांची भंबेरी उडाली. सुरुवातीला त्यांनी मलाही उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा आम्ही प्रश्नांची सरबत्ती थांबवली नाही तेव्हा त्यांच्यातला खोटेपणा पूर्णपणे उघड पडला आणि त्यांनी तिथून गाड्या घेऊन पळ काढला. यानंतर आम्ही तातडीने शिर्डी वाहतूक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांना फोन केला. त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तातडीने तिथे वाहतूक पोलिसांची टीम पाठवली आणि काही वेळातच ट्रॅफिक पोलीस PSI किरण शेलार, आनंद पगारे, मनोज सनान्से आणि मनोज पाटील यांनी शिर्डी परिसरात धाव घेऊन त्या गाड्यांना अडवलं. पोलिसांनाही या लोकांनी सुरुवातीला ही आमदाराची गाडी आहे असं सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. राजमुद्रा वगैरे बघा गाडीवर, तेव्हा ती गाडी पळ काढतात. पळून चालला फ्रॉड आहे, फ्रॉड. रस्त्याला गाडी लावून दोन्ही एकच नंबर आहे काय आम्ही गाडीचे दोन बाईक गेले, आमचे वडील वय आमचे ते गेल्यानंतर तिथे गेले ना, बाहेर आलो. आपलं नाव काय? रमेश. काय करतो? माझं बिझनेस ते राजमुद्रा लिहून आमदार साहेबाचा रद्द करू, आमदार साहेबाचा रद्द करू, आमदार साहेबाचा रद्द करू. नाही, गाडी कोणाची आहे? माझी. ती राजमुद्रा. राजमुद्रा हे राजमुद्रा. हे जे काचेवर तुम्ही लावलेले राजमुद्रा आहे, पोलीस स्टेशनला घ्या. ही गाडी तुमचीच आहे ना? ही कोणाची आहे? ड्रायव्हर बोला बरं, ड्रायव्हर. सोबत पेशंट आहे, मला स्टेशनला घ्या तुम्ही, चला. त्यांच्या पेशंटला अँब्युलन्स पुरवा वाटलं सर. पेशंट साठी अँब्युलन्स पुरवली जाईल. शब्द वापरला ना, हा, डायरेक्ट फटकून काढू शब्द वापरला का नाही मला? तुमचं नाव सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. येतील येतील, सगळं सपोर्ट होईल. फॅमिली घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही बसा पहिलं गाडीत, बस. फॅमिलीला आणू आपण. नाही, बोलून घ्या ना त्यांना. त्यांचा नंबर द्या, मी कॉल करतो त्यांना. बोलून पण माझा कॅमेरा सुरूच होता आणि सगळं सत्य समोर आलं होतं. जेव्हा पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला तेव्हा मात्र या फेक व्हीआयपींची सगळी हवाच निघून गेली. ही गाडी कोणत्याही आमदाराची नव्हती. या प्रकरणातील व्यक्तीचं नाव होतं रमेश यज्ञेकर. हे महाशय जालन्यावरून आले होते, दर्शन घेण्यासाठी आले होते, पण सोबत साईबाबांची भक्ती नाही तर बोगस व्हीआयपी गिरीचा आणि पैशांचा खोटा अहंकार घेऊन आले होते. पोलिसांनी अतिशय योग्य आणि तत्पर कारवाई केली. आम्ही स्वतः तिथे उभे राहून या कारवाईचं चित्रीकरण केलं. तुम्ही पाहू शकता, ज्या राजमुद्रेचा गैरवापर करून हे लोक गरिबांना दमदाटी करत होते, पोलिसांनी स्वतः या गाड्यांवर बेकायदेशीरपणे लावलेली ती राजमुद्रा काढून टाकली. इतकंच नाही तर मोटार वाहन कायद्यानुसार काळ्या काचा आणि फॅन्सी आणि दिशाभूल करणाऱ्या नंबर प्लेट्स लावून नियमभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. पण प्रेक्षकांनो, आमच्या या ग्राउंड रिपोर्ट नंतर आणि या बातमीनंतर एक अत्यंत गंभीर आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डीचं साई मंदिर हे देशातील सर्वात संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानलं जातं. तिथे कायम हाय अलर्ट असतो
हजारो पोलीस आणि सुरक्षा रक्षक सुरक्षेसाठी तैनात असतात. अशा कडेकोट बंदोबस्तात केवळ एक राजमुद्रा आणि पांढरे कपडे घातले म्हणून अशा बोगस गाड्या व्हीआयपी गेट पर्यंत पोहोचतातच कशा? त्यांना मुख्य रस्त्यावर गाडी पार्क करण्याची मुभा मिळतेच कशी? आज हा रमेश यंदेकर नावाचा केवळ एक बोगस व्हीआयपी होता. उद्या कोणी दहशतवादी किंवा समाजकंटक अशाच प्रकारे राजमुद्रा लावून आणि व्हीआयपी बनून आला तर सुरक्षेतील ही भयंकर त्रुटी कोण भरून काढणार? जर एक पत्रकार म्हणून आम्हाला ही गोष्ट खटकू शकते. आम्ही या गोष्टीची शहानिशा करू शकतो आणि हा बनाव उघडकीस आणू शकतो, तर तिथल्या प्रशासनाला आणि पोलिसांना हे आधीच का दिसलं नाही हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला द्यावंच लागेल. शिर्डीत दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. साईबाबांच्या दरबारात सगळे समान आहेत. तिथे राजा आणि रंक असा कोणताही भेद नाही. इथे कुणीही व्हीआयपी नाही आणि कुणीही व्हीव्हीआयपी नाही. इथे फक्त श्रद्धा आणि सबुरी चालते. तुमचा खोटा रुबाब आणि अहंकार इथे अजिबात खपून घेतला जाणार नाही. हेच या कारवाईतून आणि आमच्या या रिपोर्टमधून आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या संपूर्ण घटनेविषयी तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि भारत न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही फक्त बातम्या देत नाही तर आम्ही दाखवतो सत्य, अगदी थेट आणि निर्भीडपणे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.